हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 10 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी बाळजाबाईचा जीव धोक्यात आहे. बाळजाबाईला अनेक लोक मारण्याचा प्रयत्न करताय. ज्या गावकऱ्यांच्या जमिनी बाळजाबाईने लुबाडल्या आहेत ते गावकरी बाळजाबाईचा जीव घ्यायला निघाले आहेत. पण त्यांनी तर फक्त धमकी दिली होती. समरने प्लॅन बनवलाय. त्याने चक्क मारेकऱ्यांना घरी पाठवलंय आणि हे मारेकरी बाळजाबाईवर जीव घेणा हल्ला करणार आहेत आणि सगळा दोष हा गावकऱ्यांवर जायला पाहिजे असा समर आणि अनुसूयाचा प्लॅन आहे. कृष्णा एकटीच घरी आहे. मग कृष्णा बाळजाबाईचा जीव वाचवू शकेल का की बाळजाबाई मरणार? आता नेमकं काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्ण आणि दुष्यंत यांची शेकोटी लाईट डिनर डेट सुरू असते आणि शेकोटीच्या मंद प्रकाशामध्ये कृष्ण आणि दुष्यंत खूप रोमॅन्टिक होतात. दुष्यंत खाटेवर बसलेला असतो आणि कृष्णा त्याच्या मांडीवर झोपलेली असते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, आज किती दिवसानंतर आपल्याला असा वेळ मिळालाय ना, म्हणजे फक्त आपण दोघे, दुसरं कुणीच नाही. किती छान वाटतंय. कृष्णासुद्धा समाधानी असते, खूप खुश असते आणि म्हणते, वय दुष्यंत सरकार, तुमची ही जी डिनर डेट का काय ना, मला खूप आवडली आहे. दुष्यंत म्हणतो, वय का कारभारीनबाई, आता तुम्ही सरपंचीनबाई आहे, मग तुमच्यासाठी असं काहीतरी खास करावंच लागणार ना. तर कृष्णा म्हणते, वय वय, खास तर करावंच लागणार. दुष्यंत विचारतो, वा रे वा, म्हणजे तुम्ही सरपंचीनबाई आणि आम्हाला काहीच महत्त्व नाही आहे का? कृष्णा चिडून उभी राहते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, मी असं काहीच बोललेले नाही आहे. तर दुष्यंत म्हणतो, नाही 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 कारभारीनबाई, तुम्ही असंच बोलल्या. आता तुम्ही सरपंच झाल्या ना, मग आमच्यासारखी सामान्य माणसं म्हणजे तुमच्यासाठी नेहमीच काहीतरी स्पेशल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, म्हणून तुम्ही असं बोलल्या. कृष्णा आणि दुष्यंतमध्ये यावरून सुद्धा भांडण सुरू होतं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आता तुम्ही काही पण बोलताय बरं का. दुष्यंत म्हणतो, मी ना तुझ्यासोबत फाईट करायला तयार आहे, मी काय घाबरत नाही. तर कृष्णा म्हणते, फाईट? मी सुद्धा फाईट करायला तयार आहे. मी सुद्धा अशी फाईट देईल ना की तुमचं वातावरणच टाईट होऊन जाईल. दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि इकडे बाळजाबाई समर आणि अनुसूयाच्या रूममध्ये आलेली असते. ती कृष्णा लईत डोळीझट झाली आहे ना, खरंच डोक्याला तास झाली आहे नुसती. पण अनुसूया आणि समरला मात्र बाळजाबाईला आपल्यात घ्यायचं नसतं आणि अनुसूया चिडून म्हणते, ए बाई, चल जा ना, कशाला डोक खाते का तू, निघ इथून. बाळजाबाई चिडून म्हणते, अगं अनुसूये, जे तुझ्या मनात आहे ते तुझ्या तोंडावर आण ना, जिभेवर आण ना, कशाला मनात लपवून ठेवतेस? तुझं कसं आहे माहिती आहे का, मांजर आहे ना, दूध पिते, डोळे मिटून दूध पिते. तिला असं वाटतं की मला कुणीच पाहत नाही, पण तिला अख्खं जग पाहत राहतं. तसं तुझं काम आहे. तुला असं वाटतंय तुझ्या मनात जे आहे ते मला कळत नाही आहे का? तर अनुसूया चिडून म्हणते, वय का, असं का? मी डोळे मिटून दूध पिणारी मांजर आणि तू कोण? पाठीत खंजीर खुपसणारी. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी मला अक्कल शिकू नये. बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई चिडून म्हणतो, अनुसूये, तुझं तुझ्याकडे काहीच राहिलं नाहीये, हे तरी ओळख. अनुसूया चिडून म्हणते, वा रे वा, माझं माझ्याकडे काही राहिलं नाहीये. अगं तुझं तुझ्याकडे काही राहिलं नाहीये. तुझ्या नवऱ्याने तुला काडीमोड दिला. तुझा पोरगा तुला विचारत नाही. सून तर नावापुरतीच आहे. ती तुला किती इज्जत देते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि राहिला तो प्रश्न या घरचा, कधी आम्ही या घरचा ताबा घेऊ आणि तुला घराबाहेर हाकलून लावू ना, तुझं तुलाच कळायचं नाही. बाळजाबाईला खूप राग येतो. अनुसूया चिडून म्हणते, बाळजा, तू बाहेरची होती आणि नेहमी बाहेरचीच राहणार आणि लवकरच आम्ही तुला घराबाहेर काढणार, मग तू भीक मागशील एवढं लक्षात ठेव. बाळजाबाई खूप चिडते आणि अनुसूयाला बोट दाखवून म्हणते, अनुसूये, लायकीत राहायचं. पण तेवढ्यात समोर बाळजाबाईला ओरडतो, ए बाळजा. बाळजाबाईला खूप राग येतो आणि ती चक्क समरच्या सणसणीत मुस्काटात मारते. समर, अनुसूया यांना जबर धक्काच बसतो. बाळजाबाईचा हा रुद्रावतार पाहून हे दोघे चांगलेच घाबरतात. बाळजाबाईला एकेरी हात मारलेली आणि आवाज चढवलेला बिलकुल आवडत नाही. आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, ती बाळजाबाई. पण कृष्णा बोलता बोलता थांबते. दुष्यंत विचारतो, काय झालं, बोल ना, बाळजाबाईचं काय? कृष्णा म्हणते, जाऊ द्या, काही नाही, सोडा तो विषय. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, खोटं बोलू नको. मी ना तुझ्या डोळ्यात वाचू शकतो. तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेय. सांग बरं काय झालं? तर कृष्णा, बाळजाबाई आज तिला काय बोलली
की तुझा भूतकाळ विसरू नको, तू कोण होतीस, काय झालीस हे सगळं लक्षात ठेव, हे सगळं सांगते. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, कशाला विचार करतेस, तुला माहिती आहे ना की बाळजाबाई कशी आहे, आणि हे काय तुझ्यासाठी नवीन आहे का? जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे तेव्हापासून बाळजाबाई हेच करतीये, मग कशाला एवढं मनाला लावून घेतेस? कृष्णाला सुद्धा हे पटतं. कृष्णा म्हणते, पण तो समोरसुद्धा कसा वागला तुम्ही पाहिलंत ना, आपण त्याच्याशी काहीच चुकीचं बोललो नाही, पण त्याने किती वाईट बोलला आपल्याला, आपण त्याच्याशी सुद्धा शांतपणे बोलायला हवं. तर दुष्यंत म्हणतो, नाही नाही, त्याच्याशी शांतपणे बोलण्याची गरज नाही आहे, त्याच्याशी काहीच बोलण्याची गरज नाही आहे. आपण काय करू, आता बाबा गेले आहेत सोलापूरच्या फॅक्टरीच्या कामासाठी, एकदा का ते परत आले मग त्यांच्याशी बोलूया, तोपर्यंत कोणाशी काही बोलायचं नाही. कृष्णा म्हणते, आणि आता मला अनुसूयाबाईंचं वागणंसुद्धा थोडं बदललेलं वाटतंय, नक्कीच मायलेकाचं काहीतरी बिनसलंय. दुष्यंत म्हणतो, खरं बोलतेस तू, नक्कीच त्यांचं काहीतरी बिनसलंय, पण जोपर्यंत आबा येत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलायचं नाही. तेवढ्यात दुष्यंत म्हणतो, व्हॉट द हेल यार, आपण इथे आपल्या डेटसाठी आलो होतो आणि आपण घरच्या गोष्टींबद्दलच बोलत बसलोय, म्हणजे हे सगळं वाया गेलं ना, काहीच फायदा झाला नाही याचा. तर कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, काय बोलला तुम्ही? वाट काय शिवी दिली तुम्ही, शिवी दिली? तर दुष्यंत म्हणतो, हे नाही नाही नाही, मी शिवी वगैरे दिली नाही. अगं तो एक एडियम आहे, म्हणजे वाक्प्रचार आहे, वाक्प्रचार. व्हॉट द हेल, ती काही शिवी नसते. आणि मी अशी शिवी वगैरे का देईल? तर कृष्णा म्हणते, मला काही कळत नाही, पण आता मी सुद्धा शिकणार आहे, आणि मग मी तुमच्याबरोबर कसं इंग्लिशमध्ये फाडफाड बोलते ना, तुम्ही पाहतच राहा, मी तुमची बोलतीच बंद करणार. तर दुष्यंत म्हणतो, अगं शिक ना आणि बोल फाडफाड, मी सुद्धा घाबरतो की काय, मी सुद्धा तुझ्याबरोबर फाईट करायला तयार आहे. तर कृष्णा म्हणते, तुम्ही माझ्याशी फाईट करणार का? ठीक आहे, मग मी सुद्धा तुम्हाला अशी फाईट देईल ना की तुमचं वातावरण टाईट होऊन जाईल, एवढं पाहत राहा. हे ऐकून दुष्यंत खुदू हसू लागतो. कृष्णासुद्धा खूप खुश होते. दुष्यंत म्हणतो, खरंच कृष्णा, अजून तू शिकली नाहीये तरी तुझी जीभ अशी कात्रीसारखी करा 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 चालते, शिकल्यावर तर काय होईल माझं काही खरं नाही. कृष्णा खूप लाजते, दुष्यंतला मिठी मारते. दुष्यंत आणि कृष्णाची ही डिनर डेट खरंच खूप भारी असते. या दोघांनी खूप एन्जॉय केलेला असतो आणि त्यांची डिनर डेट संपते. इकडे बाळजाबाईने समरच्या थोबाडीत मारलेली असते, समरच्या तळपायच्या मस्तकात जाते आणि समर चक्क बाळजाबाईच्या अंगावर धावून जातो, तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करतो, पण अनुसूया त्याला थांबवते आणि म्हणते, समर थांब, दूर हो, तू काही करायचं नाहीये, शांत बस. समर शांत बसतो आणि मग अनुसूया बाळजाबाईला म्हणते, हे बाळजा, तू हे ठीक केलं नाहीये, माझ्या पोरावर हात उचलला, तुला याचे परिणाम भोगावे लागणार. तुला जोपर्यंत मी या घरातून हाकलून देत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी माझा नवरा तर परत घेतलाय, आता माझा मान सन्मान हे सगळं मी परत घेणार, हे घर मी परत घेणार. बाळजाबाई चिडून म्हणते, असं का? एकदा आरशात जाऊन तोंड पा तुझं, मग माझा मान सन्मान परत घे. अनुसूया आणि समरला खूप राग येतो. बाळजाबाई चिडून म्हणते, तुला माझा मान सन्मान, माझं पद, माझी इज्जत कधीच परत घेता येणार नाही, कारण तुझी तेवढी लायकीच नाहीये. आणि तुझ्या ड्युट्याला सांगून ठेव, माझ्याशी परत या भाषेत बोलायचं नाही, माझ्यावर आवाज चढवायचा नाही आणि मला एकेरी बोलायचं नाही, नाहीतर याची अशी अवस्था करेल ना की तू सुद्धा त्याला ओळखू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. समर आणि अनुसूया खूप चिडतात. बाळजाबाई म्हणते, तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं ते, आणि बाळजाबाई तेथून निघून जाते. समर खूप चिडतो. अनुसूया समर तिच्याकडे रागारागाने पाहत असतात. समर चिडून म्हणतो, आय तुम्हाला का थांबवलं? त्या बाळजाबाईच्या आजच मुर्दा पाडला असता मी, मला तिचं मेलेलं तोंड पाहायचंय. अनुसूया चिडून म्हणते, शांत हो समर, लवकरच तू तिचं मेलेलं तोंड पाहशील, पण तिच्या घाणेरड्या रक्ताने स्वतःचे हात खराब करू नकोस. आपल्याला हे सगळं मिळवायचंय, हे ऐश्वर, ही संपत्ती, सगळ्यावर मजा मारायची आहे, आणि असा डाग मला तुझ्या माथ्यावर नकोय. त्या बाळजाबाईचा जीव जाणार, तिची तिरडी उठणार, पण त्याचा दोष आपल्यावर यायला नको. त्यामुळे आता शांत हो, असा कसलाही चुकीचा निर्णय घेऊ नको. समरला सुद्धा हे पटतं. म्हणजे एकूणच आता समर आणि अनुसूया या दोघांनी बाळजाबाईचा खात्मा करायचं ठरवलंय, बाळजाबाईला मारायचं ठरवलंय. समर रागारागाने हे डाटवर जोरात फेकून मारतो. त्याच्या तळपायची आग मस्तकात गेलेली असते. अनुसूयासुद्धा बाळजाबाईला मी कधी मारते असा विचार करत असते. आणि इकडे कृष्णा आणि दुष्यंत मोटरसायकलवर घरी यायला निघालेले असतात. दुष्यंत गाडी थांबवतो आणि म्हणतो, काय व कारभारीन बाई, थोडं चिटकून बसा ना,
मध्ये 2 लोक बसतील एवढी जागा सोडली आहे. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आपण गावात आहोत आणि गावात 2-4 लोकांनी पाहिलं तर काय म्हणतील? तर दुष्यंत म्हणतो, काय म्हणणार आहे? नवरा बायको रोमांस करत चालले असंच म्हणतील ना? तर कृष्णा म्हणते, असं म्हणतील, पण सरपंच बाई रोमांस करत चालल्यात असं म्हणतील. दुष्यंत म्हणतो, असं व्हय, म्हणजे सरपंच बाईंना त्यांच्या नवऱ्याला चिटकायला लाज वाटते वाटतं, हो की नाही? तर कृष्णा म्हणते, अहो असं काही नाहीये, चला बरं. दुष्यंत म्हणतो, चिटका बरं मग पहिले. कृष्णा दुष्यंतला चिटकते. दुष्यंत खूप खुश होतो आणि त्यांची मोटरसायकल पुन्हा सुरू होते. पण ते थोडं पुढे येतात तेवढ्यात काही गावकरी त्यांचा रस्ता अडवतात. दुष्यंत आणि कृष्णा गाडीवरून खाली उतरतात. कृष्णा विचारते, अरे जयराम काका, तुम्ही सगळे इथे काय करताय? काय झालंय? तर हे जयराम काका खूप दुःखी असतात. कृष्णासमोर हात जोडून म्हणतात, कृष्णा, आता आमची जीव द्यायची वेळ आली आहे. पोटाला अन्न नाहीये, घरामध्ये मुलांच्या शिक्षणाला एक दमडी नाहीये, पोरांनी शिक्षण सोडून दिलंय. आता काय करायचं तूच मला सांग. आता तर आमची जीव द्यायची पाळी आली आहे. हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, जयराम काका, हे काय बोलताय? अशा जीव द्यायच्या बाता करू नका बरं. सांगा बरं काय झालंय? तेवढ्यात दुसरा गावकरी सांगतो, कृष्णा, तुला तर सगळं माहिती आहे. त्या बाळजाबाईने आमच्या सगळ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. आम्ही त्यांच्याकडून कर्ज घेतलं. आम्ही रात्रंदिवस मेहनत करतोय, त्यांच्या कर्जाचे हप्ते फेडतोय, पण व्याजही संपत नाहीये, मुद्दलही संपत नाहीये आणि आम्हाला आमची जमीनसुद्धा मिळत नाहीये. तिसरा गावकरी सांगतो, कृष्णा, ते कर्ज फेडण्यासाठी आता आमच्या मुलाबाळांनी सुद्धा शाळा सोडून दिल्या आहेत आणि मिळेल ती मोलमजुरी करताय, पण तरीसुद्धा हा कर्जाचा डोंगर काही कमी होत नाहीये. कृष्णा आणि दुष्यंतला खूप वाईट वाटतं. आणखीन एक गावकरी तर रडूच लागतो आणि म्हणतो, कृष्णा, तूच आता सांग. पोटाला अन्न नाहीये, मुलांना शिक्षण नाहीये, आमची स्वतःची जमीन आमची नाहीये, मग आम्ही जगून तरी काय करायचं? मग आम्ही आता मेलेलंच बरं नाही का? सगळे गावकरी हे कृष्णाला सांगतात, त्या बाळजाबाईने आमच्यावर खूप अन्याय केलाय. बाळजाबाईने आमच्या जमिनी लुबाडल्या, आम्हाला कुठलंच नाही सोडलं. आता आमच्याकडे जीव देण्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. तूच सांग, आता आम्ही काय करायचं? कृष्णा आणि दुष्यंत खूप दुःखी होतात. कृष्णा गावकऱ्यांना समजावून सांगते, गावकऱ्यांनो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही लवकरात लवकर यातून मार्ग काढू. सगळं काही ठीक होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर एक गावकरी खूप चिडतो आणि म्हणतो, कृष्णा, त्या बाळजाचा आता अति होतोय. आम्ही तिचा अन्याय सहन नाही करणार. आम्ही तिला जिवंत सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. कृष्णा आणि दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. शांत व्हा, शांत व्हा, असं काही बोलू नका. मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की सगळं काही ठीक होईल. तुमच्या सगळ्यांच्या जमिनी तुम्हाला परत मिळतील. तुमच्या डोक्यावर कोणतंच कर्ज राहणार नाही. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. असं काही चुकीचं करू नका ज्यामुळे तुमच्या भविष्यावर गदा येईल. तर एक गावकरी म्हणतो, दुष्यंत सरकार, तुम्ही तर असंच बोलणार ना का बाळजाबाई तुमची आई आहे म्हणून? दुष्यंतला खूप वाईट वाटतं. अजून एक गावकरी म्हणतो, खरंय खरंय, रक्त रक्ताकडे जातं, म्हणून तुम्ही त्या बाळजाबाईला काहीच करणार नाही, आम्हाला माहिती आहे. दुष्यंत म्हणतो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. तुम्हाला या संकटातून बाहेर काढणार आहोत. फक्त तुम्ही कायदा हातात घेऊ नका, मला एवढंच सांगायचंय. कृष्णा गावकऱ्यांना शांत करते आणि म्हणते, दुष्यंत सरकारांबद्दल गैरसमज करून घेऊ नका. ते आपल्या सगळ्यांच्या बाजूने आहेत, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. फक्त आम्ही एवढी विनंती करतो की आम्हाला थोडी मुदत द्या. आम्ही लवकरात लवकर तुमच्या जमिनी तुम्हाला परत कशा मिळतील याबद्दल काहीतरी करतो. पण तोपर्यंत तुम्ही कायदा हातात घ्यायचं नाहीये, काहीच चुकीचं करायचं नाहीये. गावकऱ्यांना हे पटतं. कृष्णा आणि दुष्यंत त्यांना हात जोडून विनंती करतात, घरी जायला सांगतात. सगळे गावकरी तेथून निघून जातात. दुष्यंतला खूप टेन्शन आलेलं असतं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, पाहिलं का काय होतंय? गावकऱ्यांचा बाळजाबाईबद्दलचा रोष दिवसेंदिवस वाढतच चाललाय. गावकऱ्यांनी काही वंगाळ करायला नको. मला तर खूप भीती वाटतेय. दुष्यंत कृष्णाला शांत व्हायला सांगतो. रात्र झालेली असते. बाळजाबाई तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि तेवढ्यात बाळजाबाईला काहीतरी पडल्याचा आवाज येतो. बाळजाबाई लाईट सुरू करते. उठून आजूबाजूला पाहते तर एक फ्लॉवर पॉट खाली पडलेला असतो. तेवढ्यात बाळजाबाईला एक चुरगळलेला कागद खाली पडलेला दिसतो. बाळजाबाई हा कागद उचलते आणि या कागदात काय लिहिलंय ते वाचत असते आणि हे वाचून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. या चिठ्ठीमध्ये चक्क लिहिलेलं असतं, बाळजाबाई, आजवर तू गोरगरीब लोकांवर लई अन्याय केलेस. त्या अन्यायाची शिक्षा तुला मिळाल्याबिगर राहणार नाही. लई मास केलास, लई पाप केलीस,
आता लवकरच तुझी तिरडी निघणार, तुझं मरण जवळ आलंय बाळजा, मरायला तयार राहा. हे सगळं वाचून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाई खूप घाबरते आणि जोरजोरात दुष्यंत दुष्यंत असा आवाज देऊ लागते. बाळजाबाई हॉलमध्ये येते, दुष्यंतला आवाज देत असते. तेवढ्यात दुष्यंत, कृष्णा, अनुसूया, समर सगळे तिथे पोहोचतात. दुष्यंत विचारतो, काय झालं, कशाला ओरडताय? तर बाळजाबाई दुष्यंतला ही चिठ्ठी दाखवते आणि मग दुष्यंत सुद्धा ही चिठ्ठी वाचतो. बाळजाबाईला कुणीतरी मारण्याची धमकी दिली आहे. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. समर आणि अनुसूया सुद्धा खूप घाबरल्याचं नाटक करतात. समर म्हणतो, दुष्यंत हे काय सुरू आहे? आपल्याच घरात येऊन मारण्याची धमकी दिली कुणीतरी? तर बाळजाबाई चिडून म्हणते, माझे दुश्मन काय कमी आहे का? घरात सुद्धा माझे किती दुश्मन आहेत. तर समर एकदम चांगल्या मनाने म्हणतो, अहो हे काय बोलायलास, आम्ही असं का करणार? तर कृष्णा बाळजाबाईला समजावून सांगते, बाळजाबाई तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत मी आहे ना, घरातील लोक तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही याची गॅरंटी माझी. पण तुम्ही जे केलंय ना त्याचीच फळं तुम्हाला भोगावी लागताय, एवढं लक्षात ठेवा. बाळजाबाई चिडून विचारते, कृष्णे हे काय बोलायलीस? तर कृष्णा म्हणते, जे बोलते ना अगदी योग्य बोलतीये. आजपर्यंत तुम्ही गावकऱ्यांचा खूप छळ केला, त्यांच्यावर अन्याय केला आणि आता त्यातीलच एखाद्याने तुम्हाला ही धमकी दिली आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आता तरी सुधरा. बाळजाबाई खूप चिडते. दुष्यंत बाळजाबाईला ठणकावून सांगतो, आज आम्हाला गावातील काही लोक भेटले होते आणि त्यांनी आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही गावातील जमिनी बळकावल्या आहेत, त्यांना कर्जाच्या हप्त्यासाठी त्रास देत आहात, तुमची माणसं त्यांना मारहाण करतात. आता त्यांना जीव देण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे एकतर ती माणसं आता स्वतःचा जीव देतील, नाहीतर तुमचा जीव घेतील, एवढं लक्षात ठेवा. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. समर आणि अनुसूया सुद्धा घाबरल्याचं नाटक करतात. दुष्यंत बाळजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही ज्या ज्या लोकांच्या जमिनी लुबाडल्या आहेत, ज्यांना कर्ज आणि व्याजाच्या नावाखाली लुटताय, हे सगळे लुटण्याचे धंदे थांबवा, त्या लोकांच्या जमिनी परत करा, नाहीतर आम्ही कुणीच तुम्हाला वाचू शकणार नाही. एकदा आम्ही तुम्हाला वाचवलंय, पण प्रत्येक वेळेस आम्ही त्या ठिकाणी असू असं असत नाही. त्यामुळे तुम्हीच आता स्वतःचा जीव वाचू शकता. बाळजाबाई चिडून म्हणते, बस झालं दुष्यंत. कृष्णा आणि दुष्यंतला वाईट वाटतं. बाळजाबाई ही दुष्यंतला ठणकावून सांगते, आत्तापर्यंत मी खूप त्याग केलाय, पण आता मी कोणताच त्याग करणार नाहीये. मी त्या गावकऱ्यांच्या जमिनी काहीच परत करणार नाहीये आणि माझं जे होईल ना ते पाहण्यासाठी मी सक्षम आहे, मी खमकी आहे तेवढी. तुम्ही नका माझी काळजी करू. असं म्हणून बाळजाबाई तेथून निघून जाते. कृष्णा आणि दुष्यंतला खूप वाईट वाटतं. आपण या बाईचा जीव वाचवायला निघालोय आणि तिला काही देणं घेणं नाहीये असा विचार करून दोघे दुःखी होतात. आणि मग इकडे कृष्णा ही रात्र शाळेला जाण्याची तयारी करत असते. दुष्यंत तिच्याजवळ असतो, पण कृष्णा बाळजाबाईचाच विचार करत असते. दुष्यंतला हे दिसतं आणि दुष्यंत कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतो, कृष्णा कसला विचार करतेय, बाळजाबाईचा नको करूस. आता तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, जा रात्र शाळेत जा. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आपण एक काम करूया, आपण उद्यापासून आहे ना बाळजाबाईला घराबाहेरच जाऊ द्यायचं नाही, त्यांना घरातच थांबून ठेवायचं, म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. दुष्यंत म्हणतो, कृष्णा ठीक आहे, आपण बोलूया आईशी. तर इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये असते आणि चिडून म्हणते, कालपर्यंत ज्या गावकऱ्यांची माझ्यासमोर नजर वर करून पाहण्याची हिंमत नव्हती, माझ्याविरुद्ध एक शब्द बोलण्याची हिंमत नव्हती, ते गावकरी चक्क आज माझ्याविरुद्ध रान उठवताय, मला मारण्याच्या बाता करताय, मला धमकी देताय की तुझी तिरडी निघणार. हे सगळं त्या कृष्णामुळे झालंय. कृष्णाने माझ्या हातातून गावची सत्ता काढून घेतली आणि आता गावकरी माझ्याविरुद्ध पेटून उठले आहेत. हे सगळं त्या कृष्णामुळे झालंय. त्यामुळे मी ही सत्ता परत कृष्णाकडून मिळवणार आणि मग मी त्या कृष्णाचं काय करते ना ते पाहच. या गावकऱ्यांना मी सोडणार नाही. ज्यांचं तोंड माझ्याविरुद्ध लय चालतंय ना, त्यांची तोंड कायमची बंद नाही केलीत ना, तर मी पण बाळजा नाही बाळजा, म्हणजे बाळजाबाई कधी सुधारणार नाही, एवढं मात्र खरं. इकडे दुष्यंत हा कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतो, कृष्णा आपण तिला सांगू की घराबाहेर जाऊ नकोस, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न कर, पण तिने आपलं ऐकायला पाहिजे. एकतर ती तुझं ऐकणार नाही आणि माझं तर नाहीच नाही. कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, नाही दुष्यंत सरकार, बाळजाबाईचा तुमच्यावर खूप जीव आहे. जर तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं ना तर त्या तुमचं नक्की ऐकतील आणि आपणच त्यांना वाचवायला हवं. तुम्ही बाहेरची खिंड लढवा, मी घरातील खिंड लढवते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आपण बाळजाबाईला घरात थांबायला सांगू,
पण गावकरी चिडले आहेत. त्यातीलच एखादा काहीही चुकीचं पाऊल उचलू शकतो. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर गावकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करायला हव्यात. बाळजाबाईला वाचवण्यापेक्षा जो मुख्य मुद्दा आहे तो जर संपवला तर बाळजाबाईंच्या जीवाला धोकाच राहणार नाही. गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीची सगळी कागदपत्र आईच्या त्या जुन्या ट्रंकमध्ये आहेत. तू त्या ट्रंकमधून ती सगळी कागदपत्र मिळवायची. आपण ती गावकऱ्यांना परत करू. म्हणजे गावकऱ्यांचा बाळजाबाईवर कोणताच राग राहणार नाही. त्यांच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचणार नाही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही अगदी बरोबर बोलायलास. आपण असंच करायला पाहिजे. मी अशी एखादी योग्य संधी शोधते आणि बाळजाबाईच्या ट्रंकमधून गावकऱ्यांच्या जमिनीची सगळी कागदपत्र इथे आणते. मग आपण ती गावकऱ्यांना परत करूया. गावकऱ्यांना कागदपत्र परत मिळाली की बाळजाबाई त्यांच्याकडून पैसे मागू शकणार नाही. त्यांचं काही बिघडू शकणार नाही आणि मग बाळजाबाईच्या जीवाला धोकासुद्धा राहणार नाही. दुष्यंत म्हणतो, पण बाळजाबाईच्या ट्रंकमधून पेपर्स आणणं एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी काहीतरी आयडिया करावी लागेल. कृष्णा आता काय आयडिया करायची याचाच विचार करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. बाळजाबाईला असं वाटलं की ती समर आणि अनुसूयाची मदत घेईल. या तिघांची युती होईल आणि मग हे तिघे मिळून कृष्णाला त्रास देतील. पण अनुसूया आणि समरने बाळजाबाईला झिडकारलं. त्यानंतर बाळजाबाईने चक्क समरच्या थोबाडीत मारली. समरसुद्धा खूप चिडला होता. बाळजाबाईच्या अंगावर धावून गेला. पण बाळजाबाईला आता हे महागात पडणार आहे. कारण समर आणि अनुसूयाने ठरवलंय की बाळजाबाईचा जीव घ्यायचा, तिला कायमचं संपवायचं, मारून टाकायचं. तर इकडे कृष्ण आणि दुष्यंतने बाळजाबाईला वाचवायचं ठरवलंय. मग आता कोण जिंकणार? समर आणि अनुसूयाचा प्लॅन यशस्वी होणार की कृष्ण आणि दुष्यंत बाळजाबाईला वाचू शकतील? हे पाहायला खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू अनुसूया आणि समर बाळजाबाईला मारण्याचा प्लॅन बनवतील. मारेकरी पाठवून बाळजाबाईचा जीव घ्यायचा असा त्यांचा प्लॅन असेल. आणि समर हा अनुसूयाला सांगणार, सगळी तयारी झाली हाय, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर अनुसूया म्हणेल, वय समर, आणि ती बाळजाबाई मेली ना तरीसुद्धा संपूर्ण संशय हा गावकऱ्यांवरच जाणार की गावकऱ्यांनी रागाच्या भरात बाळजाबाईचा जीव घेतला आणि आपल्यावर कुणीच संशय घेणार नाही. समर म्हणतो, मला आता लवकरात लवकर त्या बाळजाचं मेलेलं तोंड पाहायचंय. अनुसूया म्हणते, पाहशील समर, लवकरच तू त्या बाळजाबाईचं मेलेलं तोंड पाहशील. आणि हे दोघे खूप खुश होतात. तर इकडे कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, आता आपल्यालाच बाळजाबाईची सुरक्षा करावी लागणार आहे. तुम्ही बाहेर लक्ष ठेवा, मी घरात लक्ष ठेवते. दुष्यंत हो म्हणेल. आणि मग समर काही मारेकऱ्यांना चक्क बाळजाबाईला मारण्याची सुपारी देईल. आणि हे मारेकरी अचानक काहीतरी वेगळाच वेश करून बाळजाबाई कृष्णाच्या घरी पोहोचणार. मग आता कृष्णा त्यांना घरात घेणार का? ही माणसं बाळजाबाईवर डायरेक्ट हल्ला करतील का? कारण ही 3 माणसं आहेत. दुष्यंत घरात नाहीये आणि कृष्णा घरात एकटी आहे. या 3 माणसांचा कृष्णा सामना करू शकेल का? बाळजाबाईंचा जीव वाचू शकेल का? हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. कारण कृष्णा ही तुळशीमाई समोर उभी असेल आणि तुळशीमाईला हात जोडून प्रार्थना करणार की बाळजाबाईने गावकऱ्यांवर अन्याय केले आहेत, पण त्यांच्या जीवाला धोका आहे आणि मला त्यांचा जीव वाचवायचा आहे. कोणालाही कायदा हातात घेऊ द्यायचा नाही आहे. आता तुळशीमाय, तूच मला मदत कर. या मोठ्या संकटातून आमच्या कुटुंबाला वाचव. मग कृष्णा ही बाळजाबाईचा जीव वाचू शकेल का? कृष्णा ही दुष्यंतला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल का? बाळजाबाईला तर काडीची अक्कल नाही आहे. कृष्णा आणि दुष्यंतने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजून माजुडेपणाच दाखवते. आणि आता तिच्या जीवावर मोठं संकट आलंय. कारण समरने चक्क या माणसांना सुपारी दिली आहे. आणि ही माणसं चांगली डेंजरस दिसत आहे, कॉन्ट्रॅक्ट किलर वाटत आहे. आणि त्यांच्याशी लढणं कृष्णाला सुद्धा खूप अवघड जाणार आहे. त्यात कृष्णा घरात एकटीच आहे. आढळरावसुद्धा नाही आहे, दुष्यंतसुद्धा नाही आहे. मग ही माणसं कृष्णाला आणि बाळजाबाईला काही करणार तर नाही ना? बाळजाबाईचा जीव घेता घेता कृष्णाच्या जीवावर तर बेतणार नाही ना? कृष्णाचाच जीव धोक्यात येणार नाही ना? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण हे सगळं आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.